संजय देशमुखांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दुसऱ्या दिवशीही देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्त दिसतोय। खासदारांच्या बंडखोरीमुळे वातावरण तापलेलं आहे आणि त्यामुळेच खबरदारी म्हणून निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। तर संजय देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या सुरक्षा वाढवण्यात आल्याचं दिसतंय। दुसऱ्या दिवशी देखील घरासमोर बंदोबस्त कायम आहे। खासदारांनी बंडखोरी केलेली आहे, त्यामुळे बंडखोरीमुळे वातावरण तापल्यानं खबरदारी घेतली जाते। इथून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्यामध्ये शिंदे सेनेकडून मिशन टायगर चालवलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात आलेले आहेत आणि ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। एकंदरीतच 2 दिवसापासून ह्या सर्व हालचाली सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जे या 6 खासदारापैकी जे प्रामुख्याने ज्यांचं नाव समोर येत आहे ते संजय देशमुख, जे वाशिम यवतमाळ येथील खासदार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या 6ही खासदाराच्या जे कार्यालय असतील की निवासस्थान असतील यांच्या बाहेर पोलिसाचा जे पहारा लावण्यात आलेला आहे आणि बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे। संजय देशमुख आहेत, यांचं जे यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोली या गावी त्यांचं हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाबाहेर ह्या पोलिसाचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहेत। नेमके संजय देशमुख सह जे खासदार आहेत ते आज काय त्यांचं भूमिका घेणार व शिंदे सेनेत प्रवेश करणार का, हे बिन तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। गणेश मोळे, झी मीडिया, चिंचोली, यवतमाळ।